दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ या गावात आपल्या तिन्ही मुलांना विष पाजलं आणि नंतर स्वतः विष पिऊन पित्यानं आपलं जीवन संपवलं। मायेची सावली धरणारा बापच जेव्हा काळ बनून समोर येतो तेव्हा माणुसकीही सुन्न होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावात बुधवारी दुपारी अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली। पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून भीम अण्णप्पा वाघमारे वय 34 या पित्यानं आपल्या 3 निष्पाप मुलांना शेतात नेऊन विष पाजलं आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली। भीम वाघमारे हे एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीसोबत खटके उडत होते। याच वादातून पत्नी आपल्या माहेरी देगाव इथं निघून गेली होती। नातेवाईकांनी मध्यस्थी करूनही तिनं परतण्यास नकार दिला। याच नैराश्यातून भीम यांनी बुधवारी दुपारी प्रगती वय 8, प्रतीक वय 6 आणि प्रतीक्षा वय 4 या तिन्ही मुलांना वळसंग हद्दीतील एका शेतात नेलं। तिथं त्यांना विषारी औषध पाजून स्वतःही आत्महत्येचं पाऊल उचललं। हा प्रकार शेजारी राहणाऱ्या शिवराज कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं धाव घेतली। त्यांनी तिन्ही मुलांना तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। दुर्दैवानं भीम वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। तर तिन्ही मुलांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आत्महत्या करण्यापूर्वी भीम यांनी आपल्या पत्नीला फोन करून मी आता निघालोय, तू मुलांना घेऊन जा असा निरोप दिल्याची चर्चा गावात सुरू आहे। भीम वाघमारे हे स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होते, मात्र रागाच्या भरात त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे।